विठ्ठल आवडे प्रेम भाव। सासून सांगितल्यावर सुनेनं काम केले याला नवल म्हणत नसतात। सासूला आनंद वाटावा कौतुक वाटावा असं मनानं जर सुनानं काम केलं तर त्याचं नवल असतंय। सांगितल्यावर तर कोणत्या सुना करतात सांग कामे मनानं आलं पाहिजे। मनानं सांगूनही सगळ्या सुनायला येत नाही। जिला गौऱ्या लावता येत नाही तिला धिरडे कसे येतील? जिला पिठल्यातले गोळे फुटणत तिला बासुंदी कशी करता येईल? ती दुधाचा नाश करील का नाही? मग 7व्या अवतारात हा सुनेच्या दर्जाचा आहे। सासू महर्षी वाल्मिकी, वाल्मिकांनी जे जे लिहिलंय त्या प्रमाणे प्रभू रामचंद्र वागत गेले, याच्या करता नवल नाही। आणि 8व्या अवतारात कोणाचं जुमानलं नाही, श्रुतीचं जुमानलं नाही, शास्त्राचं जुमानलं नाही, पुराणाचं जुमानलं नाही, ऋषीमुनींचंही कधी कधी जुमानलं नाही। स्वतःच्या मनाला वाटणं असा 8व्या अवतारात जगाचा बाप वागला। याच्या करता त्या अवतारात जी जी कामं केली ती नवलाची प्रतिपादित। त्या परिसरातल्या देवादेवतेंना सुद्धा प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी। प्रत्येक कडव्यामध्ये देवाचा अधिकार सांगितला पूर्वार्धात आणि उत्तरार्धात देवाची लीनता सांगितली। अनंत ब्रह्मांडे उदरी, ह्या विश्वातलं प्रत्येक ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे आणि तो नंदाच्या घरी खेळायला लागलेला आहे। ही त्याचा लहानपण आहे। पृथ्वी जे नेतृत्व केली त्याशी यशोदा भोजन घाली। विश्वाला जीव घालण्याची ताकद त्याच्यात आहे। त्याच्या मनात जर आलं तर पैशाची सुटकेत जरी बाबाजी जवळ असली तरी इळभर उपाशी राहावं लागते। फक्त त्याच्या मनात यावं। सरपंच, तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही मोठ्या शहरात येत, बस स्टँडला फुटाने खाता येतात का तुम्हाला? होय राम काका, खाता येतात का? केळं खाता येतात का रस्त्यात? दिवसभर उपवासी ठेवायचंय का नको म्हणूस तर जीव घालायचंय? हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। तो विश्वाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे। आणि विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो यशोदेच्या घरी, त्याला यशोदा जीव घालायला लागली। जुन्या शेतकऱ्यांना माहित असेल, जिंच्या पॅन्टीवाल्यांना माहित नसेल, पण ऐका। पूर्वीच्या काळात रामकाका आपल्याकडे विहिरी खांदित होते। विहिरी, मग विहीर करत असताना ती विहीर खोल करायची, त्याच्यामध्ये खडक लागायचं, मोठी मोठी टोळं लागायची, कधी कधी काळा पाषाण लागायचा। मग हा काळा पाषाण पूर्वीच्या काळात हातभार घेत होते। असा पहारीनं बार घ्यायचा, तो भरायचा, तो उडवायचा। आता ब्लास्टिंग, आता काही अडचण नाही तिचा। तो बार घेतल्याच्या नंतर मोठी मोठी टोळं निघली, त्याच्यातला एक टोळ एका क्रेन मध्ये टाकला, त्या क्रेननं तो टोळ वरी आणला। 100 ते 90 फूट खोल विहिरीतला टोळ होता। क्रेन मधून तो टोळ खरपणावर टाकला, खरपणावरून गुडगळला आणि खाली पडला। खाली पडल्याबरोबर तो फुटला, त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून एक बेंडूक निघला। वाक्य नीट ऐका, माझ्या गोळ्या संपल्या नाहीत। वाक्य नीट ऐका। 90 फुटाहून खालून दगड निघलाय, 90 फूट जमिनीतून दगड निघलाय आणि त्याच्या टोळातून एकांना बेंडूक बाहेर पडतोय। त्याला कोण जीव? गावकर सांगतो म्हणून ऐकायचं नाही। पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली। 90 फूट जमिनीत कोण चारा घालतय? तो मालक आहे, तो मालक आहे सचिन। मग इतक्या खालच्या बेंडकाला चारा घालायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे त्याशी यशोदा भोजन घाली। हे नवल आहे, नवल आहे। विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते। हा मंडप आहे, कापडी मंडप आहे। याला उभं करण्यासाठी हे लोखंडी पाईप लावलेत। आता मंडपावाल्याला विचारलं तुझा मंडप कशावर उभा आहे, तर ते म्हणेन पाईपवर आहे। दाबाजी खरंच आहे, खोटं नाही ते, पाईपवर उभा आहे। मग पाईप कशावर टेकलेले तर ते म्हणेन जमिनीवर आहे। याच्यात तर काही दुमत नाहीच ना, याच्यात काही दुमत नाही। पण ही जमीन कोणाच्या डोक्यावर आहे? त्याच्या भावाच्या, त्याच्याच भावाच्या डोक्यावर शेषाच्या। आणि त्याच्या मनात आलं ना अशी जरा जरशी मान हलिली तर माळीनगाव सारखं होते। त्याच्या मनात आलं जरा शाळ्या पिळ्या दिल्या तर किल्लारी गाव सारखं होते। त्याच्या मनात आहे ना, त्याच्या मनात जर आलं तर विदेशात मला वाटतं एसटीच गेली, जमिनीला भगळ पडली आणि त्याच्यात एसटी गेली। मग हे विश्व सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गोपीकडेवर घ्यायल्यात।
हे त्याच्या जीवनातलं नवले. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्याकडे जरी एक बायको केली ना, एकच करत जाव, एक जर बायको केली तर त्याला संन्याशी म्हणता येत नाही. आणि जरी संन्याशी झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. नुसता संन्याशी म्हणता येईल, नुसता संन्याशी. बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. बाल ब्रह्मचारी होण्यासाठी जीवनभर त्यासाठी कितीतरी पुरावे सापडतील. स्त्रीचा संग नसला पाहिजे. हा बाल ब्रह्मचारी जीवनात एकदा जरी अक्षदा पडल्या आणि पत्नीला सोडून दिलं तरी तो संन्याशाच्या प्युअर अशा निखळ संन्याशाच्या यादीत येऊ शकत नाही. तो नुसता संन्याशी होईल, बालब्रह्मचारी होऊ शकत नाही. मग मला सांगा, विटेवरच्या मालकानं 16,108 लग्न केले. 108 पैकी स्त्री कमी पडल्यामुळे एक आसोलीन केली, तिचं नाव जामवंती होतं. मग हा ब्रह्मचार्याच्या व्याधीत कसं काय? किती मोठं कोड असेल, किती मोठं नवल आहे. आपण एक लग्न केल्याच्या नंतर जर संन्यास घेतला तर कालांतराने आपण बालब्रह्मचार्याच्या यादीत येऊ शकत नाही. हा त्याच्याही पलीकडच्या यादीत येतो. त्याचे नियम आहेत. कुठल्या चौकटीत वागणं गरजेचं आहे. बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले, बघ जीवनात कोणाच्या एक असेल, कोणाच्या 2 असेल. काय रे, त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात 8 पत्न्या आल्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनात 2 पत्न्या आल्या. चित्रकेतू नावाचा राजा, या राजाच्या 1 कोटी बायका, 1 कोटी. राजा रावणाच्या 80,000 आल्या. जनकाच्या 1200 आल्या. गोपीचंदाच्या 1800 आल्या. राजा दशरथाच्या 703 आल्या. पण जिच्याशी पाणी ग्रहण केले ती स्त्री सोडून जर दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीला माय म्हणावं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणावा. तो 1 नंबरचा संन्याशी, तो 1 नंबरचा ब्रह्मचारी, तो 1 नंबरचा महाराष्ट्रातला भारतातला साधू. शास्त्र आहे त्याचे. विधीनं काही गोष्टी करत गेलो की त्या गोष्टी गोड होत असतात. आपल्या संप्रदायात देखावायला किंमत नाही. अभंग किती पाठ आहेत सुंबळ्या, वागतो किती चांगला हे सांग. तुला गाथा पाठ असेल आणि उसातल्या डुकरासारखा वागत असेल हरामखोरा, तुला स्वर्गात नाही नरकात पण जागा नाही. भाडव्या विठाला विठाला अपादच भय कालास्थिता भय शंख प्राणायती मुच्यंतेने व्यालक्षाती भय सगायती यती विद्या कृतुंजन सगस्थिता अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो. नैवम गिरगावकर लिखितम. हे मी लिहिले का? नष्ट नष्ट अनिष्टाचर्या भय व्याप्ती जियम हितेश क्रिया यच्चायते न सर्वस्थितेषु मिथ्य कृतुंजन्य अधपातास दिसतते वच नैवम गांजा कसम लिखितम. कथन केलंय, पठन केलंय, पण राहत नीट नाही. परवाला एक जण भेटलं, रामकाका, श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक अभंग म्हणला. यायनच म्हणला बापून, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. बाबाजी, हा अभंग आपल्या प्रतीतला नसेल तरी नागपूर प्रतीतल्या गाथ्यात आहे. आणि ह्या अभंग आदरानं वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा घ्यायचे. ते एक जण फोन करून म्हणलं, महाराज ते अभंग शपक आहे. म्हणलं तू मलंग भाईवानी कपडे घालतून आमच्या नाकात काड्या घालतोय सुंबळ्या. हा, आमची इथं तेल इकायला मलंग भाई येत होतं 4 ठणून. मलंग भाई मुसलमानाचं बिचार, आणि त्याच्यासारखे कपडे घालीतून तू आमचे माप काढितोय सुंबळ्या. लायकी आहे का तुला? पाण्य तू सकाळी तू विठाला विठाला विठाला. या संप्रदायात निष्ठेनं वागणाऱ्या लोकांना किंमत आहे. पाठांतर खूप असेल तुला, तू ज्ञानेश्वरी वाचित असशील, गाथा वाचित असशील, या संप्रदायाच्या पोषक चौकटीत जो वागतो त्याला किंमत आहे. बाकीच्याला कोणाला किंमत नाही. विठाला विठाला म्हणून जगाचा मालक हा धारवाड काट्यासारखा वागलाय. धारवाड काटा माहित असावा. आता इलेक्ट्रिक काटे निघले.
पूर्वीच्या काळात सरपंच धारवाड काटा होता. धारवाड काट्याला 2 पारडे असायचे. एका पारड्यात एक वहीचं पान टाकायचं आणि दुसऱ्या पानावर फक्त पेन्सिलची रेघ ओढायची तरी काटा खाली दबतो. आका टाकाचाही घाव न साती, अगा टाकाचाही घाव न साती, आईशिया काट्या निगुती तुल्य पाहती, तुल्य पाहती, तुल्य पाहती. टाक म्हणजे पेन. बोरूचा टाक होता ना पहिला, टाकच होते ना बोरूची, तुमच्या फार लहानपणची गोष्ट. त्याचा नुसता टिपका सहन काट्याला सहन होत नाही की लगेच तो काटा खाली दबतोय. अशा चौकटीत वागणारा जगाचा बाप होता. म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत, म्हणून नवल साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला. आशीर्वाद देत राहा, बाळू बोलत राहील. नवल सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मण हे शेषाचा अवतार आणि प्रभू रामचंद्र हे पंढरपुरातल्या मालकाचा अवतार, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा. ही प्रत्यक्ष म्हणजे विष्णूच. आणि लखन शेष. पण लक्ष्मणजीने इंद्रजित मारला. 2 नवल ऐका, 2 इंद्रजित मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आलं. हे शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि भुजा स्वतःच्या दारात पडली. बाबाजी हात स्वतःच्या दारात पडला. आता हात आणि शरीर एकत्रित केलं पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोण? कोण्या राक्षसाची मायवेली तिकडे झाला वानराच्या टोळीत. ते काय साधे वानर होते वय? एक एका होनी बळी रे. साधे वानर होते का ते? त्याच्यातलं एक बी गुटखा खात नव्हतं, एक बी तंबाखू खात नव्हतं. रामकाका तुम्ही सांगितलं पोरं आमचे चांगले सप्त्यात उतरतात, पण पोरायनं जर गुटके सोडले तर मी त्याची पाठ थापटी. काय होतं माहितीये का? मसड 18 पेंड्या खाती पण दूध काढताना लाथ हानी. ती कामाची नाही होती मसड, लगेच शिकली पाहिजे. माझं मत आहे ती मसड इकून टाका. उगा कडव्याला काळ येणार ना, ती कशाला ठेवायची ती मसड? काय कामाची नाही. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. हो बाबा, गावरान तुपातला शिरा बायको खाऊ घालती पण दुसऱ्या देखता म्हणते अक्कल आहे का तुला? अरे बापरे. त्याच्यापेक्षा मस्त तिकडे ते अंगाला काव लावा आणि रामदेव बाबाच्या फौज मध्ये जावा. नकोच नकोच नकोच. काय करायचं आहे का नाही असं काम? मी तरुणांची पाठ त्या दिवशी थापतील. किमान इथल्या 2 तरी तरुणांनी या सप्त्यात माळी घालावा. आपला खर्च कारणी लागला. हो राम काका, ह्या तरुणांनी सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा माईच्या आणि बापाच्या पाया पडत जावा. जो तरुण आपल्या माईच्या आणि बापाच्या दिवसात एकदा पाया पडतो का, त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. मी नमस्कार करतो, नवल नाही बापू. सांगा पुरावा. तुम्हाला महाराजांच्या पाया पडायला बंधन घालणार नाही. जो दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, वाचून सांगतोय गिरगावकर. बापाऱ्या नाही त्या. एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. सगळं पुण्य मायबापाच्या पायावर आहे. मोठ्या श्रद्धेने धर्माचं काम करता. तोंड भरून काकांनी सांगितलं आमची पोरं फार सात्विक आहेत, सत्याच्या बाबतीत फार अग्रेसर आहेत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, त्याबद्दल तुम्हाला प्रणाम. पण संसारातल्या चौकटी सुद्धा पाळी जा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या माईंनो, सगळ्यात आधी सेवा करायची पप्याच्या बापाची, म्हणजे कपाळाच्या मालकाची. आणि तिथून पुढे भेटला महाराज तर त्याला चहा पाजायचा, नाही तर दूध पाजायचा. ते काय बोके आहे का दूध पाजायला? हा, पुन्हा त्याचं मत आहे मी कपात पित नाही, वाटीत पितो. दुधात बुटात पितो का? सगळ्यात आधी कपाळाच्या मालकाची सेवा करायची. नवऱ्याची सेवा न करता महाराजाला काजू टाकून जर दूध देत असेल, अशी बाई ज्या भागात ते त्या भागात गारा पडत असतात. काही नाही काही नाही काही नाही. तुम्हाला एक सांगू का, जे घरात नीट वागत नाहीत का, ते बाकीच्या ठिकाणी नीट वागायच्या कामाचे नसते. आही कची धड नाही तयाची परत्र पुसशी काही. सगळ्यात मोठी सेवा आपल्या पतीची करायची. माझ्या माईंनो, जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का, एकदा पाया पडती का, एकदा पडती का, तिला जगाचा मालक डोक्यावर घेऊन नाचतोय. हो, डोक्यावर घेऊन नाचतोय. इतकी ताकद आहे तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, फार मोठी ताकद आहे. तरुण अग्रेसर आहात. पुनश्च तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. धर्माचं कार्य करण्यासाठी तरुण अत्यंत गरजेचे. हा धर्म त्याच्या तुमच्यामुळेच उंच जाईल. काळाची गरज आहे. तरी पण त्याच्यातही तेव्हा डॉक्टरनं सर्दीचं जरी औषध दिलं असेल
तरी पेशंटनं आंबट खाऊ नये. हे तर सरपंच महत्वाचंच आहे. आणि डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि पेशंट जर चिचा खात असेल तर 9-10 मेडिकल खाल्ल्या तरी त्याची सर्दी कशी राहील. म्हणून पथ्य सुद्धा महत्वाचे बाळांनो, अत्यंत महत्वाचे. पथ्य सुद्धा पाळा. चला, इंद्रजित मारला. इथपर्यंत आलतो ना. मारला इंद्रजित. इंद्रजित मारल्याच्या नंतर डोकं इकडे, त्या वानराकडे यायची काय हिंमत आहे कोणाची. काय वानर होते राजू. सुलोचनेनं आपल्या सासूला सांगितलं. सासूच्या म्हणण्यानुसार रावणालाही निरोप गेला. रावणानं मान खाली घातली. मंदोदरीनं सांगितलं मी मालकाला विचारल्याशिवाय जात नाही. मालक जर नाही म्हणाली तर मी जात नाही. नाही गेली ती. स्वतः सुलोचना प्रभू रामचंद्राच्या पक्षात पोचली. काका वानर किती गोड होते सांगू. आपण कधी न पाहिलेली, कधी न पाहिलेली, न बोललेली स्त्री आपल्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक वानरानं तिच्याकडे बघून मान खाली घातली होती. मान खाली घातली होती. म्हणजे परस्त्रीकडे पाहत असताना इतकी दृष्टी वानरांची गोड होती. हागा त्या गोलांगुळाचे निकडे, लंकेशा कामिनी स्थित आगळे, हे चक्षुचे नवाळे धरणी पाहते. काय डोळे होते त्यांचे. त्या लंकेशाच्या रावणाच्या नगरीतली एक कामिनी आली. तिला बघितल्याच्या नंतर सगळ्यांनी मातीकडे पाहिलं, जमिनीकडे पाहिलं. इतका विवेक वानरांचा जागा होता. इतकी वानर प्रभावशाली होती. इतकी वानर तत्वानं वागणारी होती. सुग्रीवानं सांगितलं भगवान. काय सुग्रीवा. किष्किंधा नरेश बोला. आपल्या शिबिराच्या समोर राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. आदर पहा किती मोठा आहे. राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. ठीक आहे. लखन जी प्रभू. बघा कोण आलाय. विचारलं काय काम आहे माय. माझ्या पतीचं डोकं तुमच्या पक्षात आले, देऊन टाका. ती ताट घेऊन आलती. ताट आणि कपडा. ताट सोन्याचं होतं. त्या सोन्याच्या ताटात ते डोकं ठेवलं, त्याच्यावर कपड्यानं झाकलं आणि सुलोचनेच्या हातात ते देऊन टाकलं. पण ती जाता जाता सहज साजूक पावलं टाकता टाकता म्हणली काय तुमचे वडील एवढे होते तुम्हाला वाचू शकले नाही. काय तुमचे कुंभकर्ण काका इतके मोठे ते वाचू शकले नाही. तुमचे एक काका प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले ते वाचू शकले नाही. माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खतकन हसलं आणि ते म्हणलं तुझ्या बापानं तर काटा काढलाय. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मारलंय मी. आणि हा म्हणतो तुझ्या बापाने मला मारलंय, मग मी हिचा बाप कसा होईल. बोधे आरुढस्य भयस्थितः. ज्यावेळेला त्रिकाल ज्ञानाचा विचार केला बोधानं, त्यावेळेला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना माझी मुलगी आहे आणि इंद्रजित माझा जावई आहे. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं दादा महाराज. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं. बारीक चेहरा झाला राम काका. काय करावं. विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राला विनंती केली. दादा उठावं लागतं जावाई. खूप प्रयत्न केले नाही उठीत आलं. शेवटी उठवण्याचा प्रयत्न करत असताना विश्वात 1 नंबरच्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी त्या मारुतीरायाने आश्रमातून एक श्लोक आणला. प्रभू रामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला. तो श्लोक वाचिल्याच्या नंतर लक्ष्मणजीकडे बघितलं आणि सांगितलं लखन उठीता येत नाही. कोण माहिती. जावाई नाही उठीत आला. पुढचा एक प्रकरण ऐका. प्रभू रामचंद्राच्या हाताने वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला. लय मोठा लयचे न्याय चुकत असतील बरं का. वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला आणि हा न्याय चुकल्याच्या नंतर वशिष्ठानं सांगितलं कुणीतरी शूद्र भजन करतय, कुणीतरी शूद्र तपश्चर्या करतय, कुणीतरी शूद्र साधना करतय. याच्याकरता अयोध्येत पाप वाढय आणि 11 वर्षाचं पोरग तात्या मरण पावलंय. असं वशिष्ठाच्या संदेश आला असते. हा संदेश चुकीचा होता. इथे माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगतात सकळास येते कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भजन करणाऱ्याला भजन करण्यासाठी सर्वांना अधिकार. उलट सांगू का तुम्हाला, महाराजाचं पोरग भजन करीत असेल तर काय नवल नाही.
मृदंगाचं पोरग मृदंगाचार्य होत असेल काय नवले, आमचं काट्ट कीर्तन करीत असेल काय नवले, तुमचं गात असेल काय नवले. ज्याचा बाप दारू पितो त्याच्या पोरानं भजन करावं, त्याची पाठ थापटावा. त्याची परंपरा नाही त्याला, परंपरा नाही, त्याची फाट ताप टाकायची असती. मास्तरचं पोरग मास्तर नाही होणं काय नवलाची गोष्ट आहे, ते का शेळ्या वळणार आहे का? ज्याला परंपरा नाही त्यानं मोठं व्हावा. मग किराताचं पोरग भजन करतं याचा सन्मान पंढरपुरातल्या मालकाला वाटावा का नाही? यानं वशिष्ठाचं ऐकून मारलं. सोडीला चंद्राकृती बाण, आणि त्या किराताचं लावरं चित्र सशे धरणाराचं पोरग भिल्लाचं पोरग मारलं. त्या बाईनं ते गठुडं आणलं प्रभू रामचंद्राच्या पुढं आणि सांगितलं मालक हे तुम्ही मारले. कोण म्हणतं मी मारलं? सरपंच ती बाई लई हुशार होती, कोणालाच साधं समजायचं नाही. तुम्हाला एक माहिती का, आपल्याकडे म्हण होते धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकट का हकळत माहितीये का? पायात घुसल्या बाबाजी. चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपसत नाही मग, त्यातली त्यात पिकावा पाय खापक्या व्हावा, मग लय दसकट बेजार करीतात. त्याच्यामुळे कोणाला साधं समजायचंच नाही. बाई लावरं चित्र सशेधन, ए खजिने शांत बस. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या जरी कुळातली बाई असेल असं समजायचं नाही. हो गरीबाला डोकं नसतं असं कोण म्हणते? असं कसं? आपल्याला अधिकार आहे का तो म्हणण्याचा? नाही, कोणाला साधं समजायचं नाही आणि कोणाला लहान समजायचं नाही. मोठ्या लाकडानं बारकाल्या लाकडाला लहान म्हणायचंच नाही रामकाका. कारण मोठ्या लाकडानं किती शहाणपणा केला तरी ते पेटत नसते. ते पेटण्यासाठी त्याला बारकालीत लाकडं लागत असतील, इतकं मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे. सरपंच तुम्हाला सरपंच होण्यासाठी तुमच्या गाडीत बसलेली तुम्हाला मतदान करतात असं नाही बरं. कधी कधी बारकाले करतात म्हणून तुम्ही होतात, हे बी ध्यानात ठेवा. बारकाल्यांना कधी साधं समजायचं नाही, अद्याप नाही. बारकाल्यांसाठी कधी बी गाडीचे काच खाली करी जा, ते आयुष्यभर तुमच्या पाठीमागे राहत असतील. विठाला विठाला विठाला. माझं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं. उगं तुम्ही म्हणताल आमच्यावर बॉम्ब टाकायला काय, असं मुळीच नाही. काही विषय आपल्याला राजकारण कवडी कळत नाहीत, काय घेणे त्याच्याशी. आपल्याला कळतं फक्त पंढरपुरातला तितकंच बघायचं, काय करायचं. आमच्या मित्राला चांगलं गाता येत होतं, ते म्हणलं मला ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा. 3.5 एकर जमीन, 19 म्हशी, 14 शेळ्या, चट फुकलं ना. आता नाशिकला खडे खांदायले. म्हणलं कसं गार लागायले सदस्य व्हायचं म्हणल्यावर. ते म्हणलं जाऊ दे भाऊ, आता काय ताण घेऊ नका. नको म्हणलं. ते म्हणलं तुला मग खपतच नाही. म्हणलं आता कसं खपायले, काय गरज होती? काय मस्त चाली म्हणत होता, लोक पैसे देत होते. अरे फवारा पाठीवर घेतल्यावर 500 भेटते, इथं तूप खाऊ घालून पैसे देत होते. आणि कशाला उतू आला सरी म्हणलं आहे का नाही. ज्यायला व्हायचं द्यायला होऊ दे, द्यायचे काम असते. आपण परमार्थातल्या लोकांना कशाला येडवाणी करायचं, फोकट कळण शेडी वळवळ. विठाला विठाला बाईनं प्रेत आणलं, टेकलं पुढं. नवल सांगतोय प्रभू तुम्ही मारलंय. कोण म्हणताय मी मारलं? ज्या बाणानं पोरग मेलतं का काका, ते बाण बाईनं पुढं टाकला. राम नाम मुद्रांकित तो निर, राम नामाची मुद्रा होती त्याच्यावर. कोणाचा बाण आहे? साक्षीला सुमंत आहे माझाची. या बाणानं पोरग मेले. पाय पडता येतं का बाईच्या? त्या हा जगाचा बाप आहे ना, पाय कसं पडता येईल? जिजा काय केलं माहितीये का? दोन्ही हात छातीवर ठेवले. नम्रतेचं लक्षण आहे. युद्धामध्ये ज्याच्या हातातलं शस्त्र संपलं त्यानं हातवरी कला, नम्रतेचं लक्षण आहे. मान वाकवणं नम्रतेचं लक्षण आहे. दर्शन घेणं नम्रतेचं लक्षण आहे. पण जगाचा बाप आहे, कसं पाया पडावं म्हणून दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली केली, नम्रतेचं लक्षण आहे. जनावरात सुद्धा नम्रतेचं लक्षण आहे. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं, ते कुत्रे जर त्याला डसत असतील तर यानं कष्ट घालायचा. कळालं ना तुम्हाला? दोन्ही पायाच्या शेपटीत शेपूट घातली की समजायचं नम्रतेचं लक्षण आहे. ते कुत्र त्याला बोच करीत नाही, काय करत नाही. याच्यासाठी पुराण पाहायची गरज आहे का? आणि सकाळी खाल्लेली भाजी दुसऱ्या दिवशी सांगता येईल त्याला काय पुराण पाहता येते? आणि पुराण पाहणार तरी कोणते? हे वाचून दुसऱ्याच हिचकायले. गोकुले अक्षरे गोकुले अक्षरे गोकुले अक्षरे हरि गोकुले अक्षरे. वाद छळन करिता फिरे, वाद छळन करिता फिरे, वाद छळन करिता फिरे, वाद छळन करिता फिरे.
आणि वाद छळना करीत फिरे. उदाहरणार्थ मी काही ग्रंथ वाचायचे तर दुसऱ्याचं छळन करण्यासाठी वाचिन नाही, मूर्खपणाचं टोके, नरकाला जाशील बाळा. शास्त्र आहे त्याच्यासाठी. व्यवहारातल्या गोष्टी काटेकोरपणानं चौकटीत जपा. जगाचा मालक आपल्या नित्य सानिध्यात आहे. फार गरजेचे, फार गरजेचे. मी नेहमी सांगत असतो, मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल सकाळी 8:30ला, जर मुलाची लक्झरी येत असेल, टेम्पो येत असेल, काय त्याचा ते ऑटो रिक्षा येत असेल 8:30ला, तर त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं डबा भरावा, शाळेचा लेकराचा डबा भरावा, त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन्सिल द्यावा बाबाजी, त्याचा बूट द्यावा. पण त्याची माय स्वयंपाक करीत तिने आजी तुळशी लिडे घाली ती, आणि त्या पोराची पेन्सिल विसरली, पेपर कोराच गेला. आणि मग आजी म्हणली, महाराज पोरग कसं भैतानेवानीच करायला, ताण घेऊ नकोस, ते मोठं झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कारण त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तो तुळशी लिडे घातले ना, तो 100 ग्रंथ वाचायचे असते, पण त्याला शाळेत काढून देणं हा खरा हरिपाठ आहे. ही खरी साधना आहे, ही खरी ज्ञानेश्वरी आहे. घरात नीट वागणं याच नाव कीर्तन आहे. आपण घरात जर नीट वागत नसतो आणि 100-200 महाराज असे उकडून चिरून खाल्ले तर काय उपयोग आहे. आणि महाराजही तपासले पाहिजे. जो महाराज मायबापाला सांभाळतो त्याच कीर्तन ऐका. तो जर मायबापाला नीट बोलत नसेल तर त्याचं कीर्तन ऐकताल तर गावाला कुलूप लागन. दोघाशी पतन सारी खेशी. शास्त्र सांगतं, बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे, आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. काय करायचं नुसतं सांगून सांगून सांगत. आतापर्यंत सगळी सांगतच आली, वागतय कोण, करतय कोण, याला महत्वाचा भाग आहे. बघ, प्रभू रामचंद्राने दोन्ही हात छातीवर ठेवले. बाईनं सांगितलं, देवा ही म्हातारपणची काठी रे माझी, माझं उलट केलंस रे देवा, याच्या हातानं माझं सगळं व्हायला पाहिजे, तर माझ्या हातानं लेकराचं व्हावा. ही उलटी गंगा वाहते रे देवा, याच्यावर काही करता येईल का तुला. जगाच्या मालकानं सांगितलं, माय एकांतात तुला माफी मागतो, पण मला याला जिवंत करता येत नाही. वाल्मिकांनी तसं लिहिलं नव्हतं ना, वाल्मिकांनी लिहिलं नव्हतं. ऐका नवल, जावायाला सुद्धा जिवंत करता आलं नाही, वाल्मिकानं लिहिलं नाही. स्वतः एक गरीबाचं पोरग मारलं, देवानं मारलं. याच्या पापामुळं, ह्या पापामुळं 11 वर्ष 53 दिवस त्याला मायबाप सोडून राहावं लागलं. वैकुंठीचा हरी आणि तान्हा यशोदेच्या घरी, देवकी सारखी माता आणि वसुदेवासारखा ज्ञानी पिता सोडून, यशोदा काही वाईट होती असं म्हणायचं नाही, पण मायबाप सोडून तिथं राहावं लागलं. हे किराताचं गरीबाचं पोरग मारल्याचं पाप देवाच्या डोक्यावर होतं. देवानं सांगितलं ते पाप फेडायला तयार आहे, पण पोरग उठीता येत नाही, कारण लिहिलंच नव्हतं वाल्मिकानं तसं. मग एका असे कितीतरी पुरावे, फक्त 2च सांगतो तुम्हाला. त्या किराताचं पोरग उठिलं नाही, स्वतःचा जावाई उठिला नाही. आणि ऐका आता नवल, शिक्षण महर्षाचं पोरग, शिक्षण महर्षी नुसत्या भारताचा नाही बाबाजी, पृथ्वीवर जितके देश आहेत का, या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे शिकायला होता, आणि पंढरपुरातला मालक त्यांच्या घरी शाळेत शिकायला होता. आणि या शिक्षण महर्षाचं पोरग समुद्रावर आंघोळ करायला गेलं, आणि आंघोळ करता करता बुडीलं. मेलन ते मेलं. विद्या संपली आणि निघता निघता त्याच्या आईचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं, सांदीपनींची पत्नी कृपीचं दर्शन घेतलं. आणि येऊ का म्हणले, अरे तू इथं होतास तोपर्यंत काय वाटत नव्हतं रे, पण तू गेला की माझा मुलगा कोणात पाहू. देवाच्या लक्षात आलं, हिला पोरग द्यावं लागते. मृतपुत्र जीवविला भगवान बुवा, आणि ते पोरग वापस आणून दिलं. भगवान घरी गेले, दृष्टांत संपला. स्वतः मारलेलं जिवंत केलं नाही. किराताचं पोरग स्वतःच्या सख्या भावानं जावाई मारला, जिवंत केला नाही. आणि समुद्रात मेलेलं जिवंत करून दिलं, यालाच नवल म्हणतात. त्या पोटाला खडे टोच देत काय. आता असं या येड्याला गेलं ना, तर दिवाळी झाली की सारी कुसळा अंगाला चिटकत येत. आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी नाही, तो उदो आंबाबाईची पळडी. त्याच्यामुळे आमची भाषा जर शिकड कशी काय, त्याला लय एखाद्याला राग आला तर कीर्तन घेणार नाही. नको घेऊ, तुला 30 गाव पाठ्याला 36 गाव. पैशासाठीच करायचे असतील तर असा पाईप आहे मला पैशाचा, त्याच्यामुळे नाही कोणाला सांभाळायचं. विठाला विठाला तो का म्हणे, सत्य सांगो येऊ तर रागे येतील ते. एखाद्याला राग आला तर काय हरकत आहे, पण खरं बोलत जा. कीर्तनकार जर पुढच्याला सांभाळून बोलत असेल आणि खरं बोलत नसेल, पुढच्याला आनंद व्हा याच्यासाठी जर बोलत असेल,
तर भगवंताला याच्यासाठी स्वतंत्र नरकाची व्यवस्था करावी लागेल. काय गरज आपल्याला त्याच्याशी? उपदेशावर आरूढ असलं पाहिजे कीर्तन. एखाद्याला थोडस काही राग आला असेल येऊ देवा, पण 10 लोकांना तर बरं वाटेल त्याच्यासाठी. नालायक व्यक्ती होता एक, नालायक, इतका नालायक, इतका नालायक, त्याला सांगणाराही नालायकच होता. त्याचं नाव लंकेचा राजा रावण. त्रास दिला ऋषीमुनींना. त्रास दिल्याच्या नंतर ऋषीमुनींनी आपली वेदना जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राकडे मांडली आणि प्रभू रामचंद्राने त्याला सळो की पळो करून सोडलं. पण ते बेटं इतकं नालायक होतं, इतकं शातूर होतं, ते समुद्रात जाऊन लपलं. त्याला कोणीच लपू देत नव्हतं, पण समुद्रात लपलं. आता समुद्रानं का लपू दिलं? कारण समुद्राची मुलगी ही प्रभू रामचंद्राची पत्नी. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. सीता कोण आहे? लक्ष्मी. प्रभू रामचंद्र कोण आहेत? विष्णू. लक्ष्मीचे कोण आहेत? पती. समुद्राचे कोण आहेत? जावाई. मग आपल्या मुलीचं हरण का होऊ दिलं? याच्याकरता समुद्र फुगलं, याच्याकरता समुद्र फुगला. पण त्याच्या लक्षात यावा की या सगळ्या गोष्टी कर्मानं होत असतात. कर्मे रावण क्षय पावला. माग पुढे सांगतोय, कर्मे दशरथ योगे मेला. माग पुढा, कर्मे श्रीराम वनवासा गेला, योग घडला सीता देवी. 6 महिने 26 दिवस सीतेला मालकाच्या व्यतिरिक्त राहावं लागलंय. हे राम काका तिचं पाप होतं, हे सीतेचं चुकलेलं कर्म आहे. जगाच्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं, हे त्याचं कर्म आहे, त्याचं कर्म आहे. 4 पोरं असताना राजा दशरथाच्या जवळ एकही, चौघे पुत्र राया दशरथा, 4 पुत्र, पण एकही अंतकाळाच्या वेळेला जवळ नव्हता, त्याचं कर्म होतं. रावणासारखा श्रीमंत भरत जर सोडून द्याला तर रावणासारखा श्रीमंत जगात कोणी नव्हता. भरत हा तुमच्या ऐकण्यात नसेल. तुम्हाला फार काय झालं तर जड भरत माहित असेल, फार काय झालं तर भरतुरी हरी माहित असेल, पण भरत हा नावाचा राजा इतका मोठा राजा झाला, इतका मोठा, त्याच्यामुळे या भारत देशाला भारत देश नाव पडले. कधी कधी हे भिताडासारखे मोबाईल असते तुमचे, चांगलं पाहायला इचकी जण असायचे, रिकाम्या टायमात असं इचकी जण भिताडासारखे येतं. पाऊस आला तर डोक्यावर घेता येते, थंडी आली तर असा फोल्डिंगचा तर अंगाला लावता येतोय असा. कंच्या किती नाना प्रकारचे मोबाईल आहेत ना. नाही काय आता म्हातार वय असेल तुमच्यासारखं नातवाला सांगायचं इतकं बाबा काढ बरं आमकं पुराण, काढ आमकं पुराण, आहे का नाही? असं किती किती चांगलं होईल. तुम्हाला काय ग्रंथ विकत घ्यायची नाही, पोत्या विकत घ्यायची गरज नाही, ते गबाळ वजन सांभाळायची गरज नाही ना. आयतं भेटतं ना तुम्हाला, आयतं बघा ना, बघा ना त्याच्यावर बघा. एकाही कीर्तनकाराने अभंग घेतल्या भजनेला अभंग विचारायची गरज नाही, ते लगेच पाहते. तुको भरायचा आहे का नामदेव राहायचा आहे का चोखो भरायचा आहे, लगेच पाहते, लगेच पाहते. नाही तर पहिले हो काय काय तमोक खाणारी भजने अभंग विचारू महाराजाच्या कानात थुकत होते. त्याच्या तोंडात तंबाखू वाचल्या मग ते जातात ना थेंब कानात. आता नाईलाज असतो त्यानं भरी नका कान, पण आता त्याला गावानं बलिलेलं असते ना. आपलं काय चलत आहे, आपण नंतर धुवून का कान घेईन त्यात पाकिटात. यजमान म्हणायचं 4-2 रुपये आगाव टाक बुवा, कान धुवून काढायचा, हे लय तुकलंय कानामध्ये. आता ते पण विचारायची गरज नाही, हा ते विचारायची गरज नाही. आता डायरेक्ट ते काय ऍप का फॅप काय म्हणते ते असं डाउनलोड केलं. आता आपलं नशीब खोटे, आपल्याला ते भेटत नाही, जाऊ दे काय करायचं आपल्याला. पण आपल्याला काय लोकांचं देख होत नाही असा काही विषय नाही बरं. हा ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणायचं. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का तो जिवंत असून अतृप्त आत्मा म्हणायचं. तुका म्हणे सुख परावी या सुखे आणि अमृत हे मुखे सर्वत. दुसऱ्याची बिल्डिंग बांधल्या माणसाला आनंद वाटावा. लोक म्हणते नाही नाही त्याला गौसलं, तो काऊन नाही उकरलं. होय का, त्याला गौसल्या बिल्डिंग. आता आपण यायची तर बसलो, यायचं घर पाहिलं बाबाजीचं, ते रावणाला ओव्हरटेक केलं यायनं. आनंद वाटा आपल्याला, घरात बसलं मोठे पण समजावं का नाही. कसत बांधला असं बापा, मिस्त्रीचे पैसे दिलेच असते का, तू काऊन उतू आला, तुला त्याच्याहून काय गरज आहे का, काय काय आगावपणाचे नाही का नाही. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं दुसऱ्याचं इचकीत आहेत का, दुसरं वाक्य सांगतो, जी माणसं दुसऱ्याची धुणे धुतेत का, कालांतराने त्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असती.
म्हणून माणसाने ही आगाऊपणा नाही केला पाहिजे. काय गरज नाही, काय गरज नाही. काही माणसाचा इतका स्वभाव असतो, पुढे आल्या वा 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 काय महाराज काय पुराण सांगता, वा 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 महाराज लय बरं वाटतं, हो लय बरं वाटतं. हे सटाक्या सांगते. जेने मुखे स्तवी, वाक्य नीट ऐका, जेने मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी, ऐशी आधमाची जाती आणि त्याच्या थुथरात पडो माती, त्याच्या तोंडी पडो माती. माझं वाक्य नाही का, काय मालकांचं वाक्य. जेने मुखी स्तवी, ज्या मुखानं वर्णन केलंस ना त्या मुखानं निंदा करू नकोस रे. ऐशी आधमाची जाती, जिजा त्याची तोंडी पडो माती, त्याच्या तोंडात माती पडत असती. काय गरज असती. जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धान, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. रोज आपण म्हणतो की नाही सगळं प्रारब्ध. तुम्हाला एक माहिती का, आमच्या मित्रानं 1.5 लाखाचा जोड आणला, राम काका बैलाचा जोड आणला 1.5 लाखाचा. बरेच जण बघायला गेले. त्याच्या बाजूला एक बैल होता, त्याला दोरी नव्हती काय नव्हती, बैल होता बैल, आणि हा जोड होता, हळीचा जोड होता 1.5 लाखाचा. तर सगळे म्हणले काय बैल आहेत, काय बैल आहेत. म्हणलं बैल असू देकडे, पण मजा त्याची आहे, त्या बाजूच्याची मजा आहे. काय बोलता महाराज तुम्ही, याला घाट्या घुंगर आहेत, व्यसन आहे, मोरखी आहे, गोंडे आहेत, झुल टाकली, शिंगाला शेम्या लावल्यात चांदीच्या, आणि त्या शेंबीला पुन्हा वरी घुंगर, आणि घुंगराच्या वरी पुन्हा बारका फिरता गोंडा, 1.5 लाखाच्या जोडाला. मी म्हणलं काहीच सांगू नको गडे, पण त्याचीच मजा आहे. कस काय मजा. म्हणलं ते देवाला सोडायला. याला चांदीची जरी शिंगाच्या शेम्या असतील तरी याला टाकल्या वैरणे, आणि ते कोणाच्या आकड्याची कंस खाते. तुमच्या पुढे जेवारी येईन, तुमच्या बंगल्याच्या पुढं बाबाजी देवाला सोडायला कठाळे भेटू कधी जेवारी खाला. हा, आणि पाळलेला बैल आल्यावर तुम्ही सोडता त्याला. ती कोणाची असेल जेवारी मला काय माहित नाही, पण मी पाहिली. हा, तुमचा पाळलेला बैल त्या जेवारीत गेल्या तो ऐकतो का माणूस. आणि ते म्हणे चाराट नसले तर मी देतो तुला, पण बाण बैल. मग मला सांगा 1.5 लाखाचे बैल नशिबवान का देवाला सोडायला कटाळे नशिबवान. नशीब घेऊन आलं ना कुठलं काकड्याचं कंच आणतं ते. मग जनावरात सुद्धा. मी एक जणाकडे गेलो राम काका, त्याच्या कुत्र्याला खाला 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा होता. मी म्हणलं बाळ्या मेला रे महाराष्ट्र फिरू फिरू तू, बिस्किट खाल्ली असतील, हेच खाल्ली 5-5, 7-7 रुपयाची. नाही टायमाला भेटलं 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. कुत्र्याला कुत्र्याला किती नशिबान कुत्रा असेल ते कल्पना करा ना. 55 लाखाची गाडी घेतली एक जणांनी, मला पूजेला बोललं. मी करीत होतो तेव्हा पूजा, आता नाही करीत जास्त. आता नाही काय जास्त नाही काहीच नाही. ते 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो. पूजा गिजा केली ते म्हणलो एक जण मधात बसा, रिकाम्या गाडीची पूजा करणं म्हणजे थडग्याची करणं. मग ते मालक जण 55 लाख दिले का काका, ते स्टिअरिंगवर बसलं, त्याच्या सीटवर कुत्र बसलं. आता मला गाडीला आतून स्वस्तिक काढायचं होतं, कुत्र माझी गाल चाटीन म्हणून मधात हातच घाली ना. ते म्हणलं महाराज काढा स्वस्तिक. म्हणलं हो काढा बाबे बाहेर. अरे हे मग गाल चाटीन नाही. नाही म्हणले ते आमच्या लय आवडीच आहेत. म्हणलं मग तू या मांडीव घे. हो तू या मांडीव घे ना. मला काय कुचक्या 2-3 सुपाऱ्या आणि पाखरा हाणायच्या का मी खारका. त्या पूजेतल्या खारका कोणत्या काय तुम्ही खाता तशा असतात का काय. एका पोराला दिले मी, ते 8 दिवस चोखीत होतं तरी आठवडीत लागलीच नाही खारी. आणि ते आम्हाला पूजेला खारकन. याच्या बदल्यात तू ह्या कुत्र्यानं गालं चाटून घेऊ म्हणलं. हे कोणी शिकलं आगावपणा. म्हणजे बघा 55 लाख रुपये यानं मोजले, मालकाच्या सीटवर कुत्र बसलं. नशिबान मालक का कुत्र आहे का नाही. बऱ्याच कुत्र्याला आकली नाहीत कुत्रे कुठं बसवा. कुत्र्याला म्हणायला लागलो मी आहे का नाही. काही काही नियम सांगितला का नाही, नियम सांगितला नाही. असो चला, नशीब असते, प्रारब्ध असते. काय सांगत होतो, समुद्रात लपलं ते इथपर्यंत आलत ना. जागेवान जमाला अण्णा जवळ येत ना तुम्ही. समुद्रात लपलं ते. आता समुद्र अहंकारानं फुगलेला होता. त्याला थोडासा एक गर्व झालता. मी आपामपती. आप या शब्दाचा अर्थ पाणी, पती या शब्दाचा अर्थ मालक, सगळ्या पाण्याचा माझा. पण ते काय ऐकत नव्हता. माझे विटीवरचे मालक एका महाराजाकडे गेले आणि त्या महाराजाला सांगितलं, ऋषी मुनी साधू मुनींना धर्माला बाबतीत त्रास देणारा नालायक समुद्राच्या तळाला बसलाय आणि त्याला मारायचं, मला तो दिसत नाही. साधू म्हणले काहीच हरकत नाही, काही ताण घेऊ नका. आचमन माहिती ना, आचमन
असं माहित जरी नसेल तर पूजाला बसल्याच्या नंतर आमचे लोक सांगत असते, हातावर पाणी घ्या, लगेच आचमन करा. पण ते पाणी किती घ्यावं लागतं माहिती का? माश कर्मे आचमन करावे, कर्मे आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. काही दिवसाला मला चाली म्हणावं लागते ना, घ्यायला कीर्तन करावं लागतं. विठाला 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 चलत असत, काय हरकत आहे त्याला. संगतीचा परिणाम. बर संगतीनं सगळं बात. विठाला विठाला हे पट्टे म्हणतील आमची काऊन काशी केली आणि माईक बंद करून. चांगली पोर आहेत घरची. असं काय असलं की कटकरी जा रे, फुरसन कशाला ठेवता त्याच्यात. हो ना, घरी येऊस तर केळीचे सालटे आणले पाहिजे, घरी आल्यावर सालटे मग फेकून दिले पाहिजे. इडीट का फिडीट म्हणतात ना, असं काय काय गर्दा काढून टाकला पाहिजे. काय लोक तुम्हाला तरी त्याच्यात काय आनंद आहे. आमचं हीच केल्यावर विठाला माश मात्र पाणी. सरपंच ते पाणी असते उडदाची डाळिंबी भिजाई बाबाजी, उडदाची डाळी भिजाई पुरतं पाणी असते. राम काका कमी जास्त झालं तर दारू पेल्या इतकं पाप, जास्त अधिक कमी अधिक झालं तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप. कर्म इतकं विचित्र आहे. मग असं आचमना इतकंच पाणी घेतलं अण्णा, आचमना इतकंच. आणि ते पिऊन टाकल्याच्या नंतर बाळूचाच आवाज दिसायला तो विठाला 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 अख्खा समुद्र कोरडा, अख्खा समुद्र कोरडा. 4-2 पुस्तकं शिकलेलं म्हणलं हे गिरगावकरच्या गोळ्या संपल्या काय? एका आचमनात कसा समुद्र कोरडा होईल? मी काय तिथं काय मी थोडा होतो, मी थोडा पेला. स्वतः लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, एकाचमने माझा पिता जयाने प्रासिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला, म्हणून मी बहुभीते गया महाराज कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणून लागली बाबाजी, बाई एका घोटात माझा बाप पिऊन टाकलाय. समुद्र किती आहे? फक्त 7, फक्त 7. समुद्र कोरडा केला आणि मग पान मारला आणि ते नालायक मारलं, ते नालायक मारलं. त्याला शिकणारं लय येडपट होतं, इतकं गर्विष्ठ होतं, इतकं फुगीर होतं, इतकं अहंकारी होतं. रावण फक्त अहंकारानंच मेला. मी नेहमी सांगत असतो, रावणाची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. एक चौकट, एका घराची एक चौकट इकल्यावर सरपंच 35 बारे आमदार होता येत होतं. अशा 7 कोटी चौकटी होत्या. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. पण फुगीरलय असल्यामुळं दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटूच आणलं. येडपट होतं ना, ऐकत नव्हतं ना, ऐकत नव्हतं. न ऐकणाऱ्या माणसासाठी मालकाने एक पुरावा दिलाय, कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसलं तरी ते भुकणं सोडितच नाही. पण अधिवेशन चालू वाटते, आले असते ना. स्वान शिबिके बैसविले तरी त्याचे भुंकणे न राहे उगले. शिबिका म्हणजे पालखी. मामा सोन्याच्या पालखीत कुत्र बसिलं तरी बाहेर तुत्तर काढून भुकत असते. स्वभाव जात नाही. रावण तसा आडमुठ होता, गर्विष्ठ होता. त्याला मारलं. त्याला मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला, महाराजाला काय द्यावं. ते काय पाकिट घेणार महाराज नव्हतो. ज्यानं समुद्र कोरडा केला का ते काका पाकिट घेत नव्हतं. नारळ नाही, पाकिट नाही, हार नाही, बुक्का नाही, अष्टगंध नाही, काहीच नाही. असे इतकाले हार ते महाराज होत ते बिलकुल नाही. मग काय करावं. उपकार तर फेडायचा आहे. जेवायला बोलिलं
नवल सांगतोय उदाहरण क्रमांक 2. जेवायला बोलिलं जेवायला. मी बोट केल्यावर प्रमाण म्हणा मग. हो जेवायला बोलिलं. जेवायला बोलल्याच्या नंतर आता जेवायला काय केलं असं विचार करा ना. देवाच्या घरची पंगत येईल ती. तळील्यावर इल्या एकची पकवान. काय थाट होता जेवायचा. भेंडराच्या सोल्याची आमटी नव्हती. तुरीच्या शेंगाचं खळबट नव्हतं. हे असं काही नव्हतं. काय पदार्थ बाबा ते. आमच्या घरी एके दिवशी मी असंच कीर्तनावून गेलो. गडबड दिसली तिथं श्राद्धाचं कीर्तन. ते म्हणलं चला आता जरा ते म्हणलं चला. मला काय तसं काय असे नियम गेम आगाव काय नियम नाही करीत मी. सात्विक नियम माळकरी असेल काय असेल तर त्याच्या घरचं खायला आपल्याला काय हरकत आहे. आज थोडंच काय. आणि ते जरी माळकरी नसेल तर बायका महाराष्ट्रातल्या माळकरी आहेत ना आपल्या. सात्विक बायका आहेत आपल्या. हो घरी गेलो तर पोरायच्या माईल म्हणलं लवकर जेवायला कर बरं. ती म्हणली पोळ्या सकाळच्याच आहेत. म्हणलं कालच्या वाढ. असते चलत राहते. फुरसनाच्या नाही नादी लागायचं नाही. तुम्हाला सांगू का फुरसनाच्या जर नाही नादी लागलं ना तर दांड फुटत असतो. आणि दांड फुटल्या ऊस कोरडा एरंडच ओले. 5ची मोटर चालू आणि दांडात फुरसन अडकलं. दुसरी कुणाच दांड फुटला ना पाणी वड्यात गेलं ना एरंड भिजले ऊस कोरडा फट. हो लय नादी नाही लागलं पाहिजे. तर मी म्हणलं कालच्या का वाढीनच नाही बाई पहाटेच्या आहेत सकाळच्या आहेत. डब्यात ठेवलेल्या आहेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. भाजी काय करते 2च मिनिटात भाजी. बाप तुला काय सिद्धी प्राप्त आहे काय 2 मिनिटात भाजी. मी इतके कीर्तन करायला होतं अजून मला काय मिळ लागन आणि तुला कसं काय इतकी सिद्धी प्राप्त. अहो थांबा हो मी 2 मिनिटात भाजी करते. तर 2 मिनिटात भाजी केली. हरभऱ्याची वाळलेली भाजी अशी चुरगाळली काका. अशी चुरगाळली वाळलेली आणि त्याच्यावर हा गोळा ना त्याच्यावर तेलाचा चमचा टाकला आणि जरशी भुरकी टाकली ते हालिली खा. मी संकरित गाय आहे करे. हा एवढं मोठं नारळ मी आणून टाकलं इथं काय मग अंगाला बांधायचे करी नारळ. हा संकरित गाईला माणसं मका टाकायला तर तुम्हाला काय पाला टाकाय दिसले येडेवानी काय नाही. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या बायका भेटल्या का. हा तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळते तुम्हाला किती वर खुंडे हाणलेत. तर हे तुम्हाला रागीन येऊनी म्हणून मी पोरायच्या माईवर घेतले. पण इमानदारीनं तुमचं सांगायला लागलो. इतकं ध्यानात ठेवा. विठाला अहो इतकी येडी असल्यावर तर मी कालच्या कुंभमेळ्यातच अंगाला काव लावून गेलो असतो. जय बम बम बोले. त्याच्याला ताण घ्यायचा. आपला स्वयंपाक सांगायला. आपला काय स्वयंपाक असेल तो. अहो ती घोळाण्याची भाजी आपण नशिबवानेत मराठवाड्यातली म्हणूनच आपल्याला भेटती. मुंबईवाल्याला भेटते का ती भाजी. हा त्या भाजीत काय सत्व आहे हे चांगल्या डॉक्टरला सांगता येईल. आपण नशिबवाने जुनं खायचं शिका. जुनं खायचं शिका. आजारी कमी पडतात. हो 20 दिवस शिजलेले आलू फ्रीज मध्ये ठेवलेले बाबाजी. हो आणि ते आज तळलेला वडा पुन्हा 15 दिवसापोचतो तेच तळायला. आणि त्याच्या मधात असा पाव कापायचा आणि मधात खाचा का काय चविष्ट पाव आहे. वा 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 15व्या दिवशी तळलाय. हो मधला आलू काळपट पाडला तरी म्हणला काय चव आहे. हो किती बऱ्या घाम पडाय त्याला त्याचीच तर चव येते. हो माझं ते मत नाही. प्रवास करत असताना किती जरी टोकाचा महाराज असेल त्यालाही कुठेतरी खावंच लागेल. त्याबद्दल दुमत नाही. पण शक्यतो ज्याच्या जीवनात घरी खाचा जास्त योग आहे त्याच्यासारखा नशिबवान जास्त कोणी नाही. ठीक आहे आम्ही बाहेर जरी खात असेल तर रांगोळ्या लावून जेव घालते तो राम काका लोक आम्हाला रांगोळ्या लावून जेव घालते. मग आम्ही रांगोळ्या लावून ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला गावरान तूप भातावर वाढीते. आणि 3 वाड्याला खायचं नाही पाकिट खर्चून धाब्यावर खायचं. नरक पण कमी पडतील आम्हाला. नरक पण नाही तर असं कोण किंमत करीत होतं. एरवी तरी पुष्य कोण पावे देवासाठी मान. इथं तुम्ही एक एक बसलेली रथी महारथी माणसं 100 गिरगावकर आवताला झुकतात. इतके श्रीमंत आहात तुम्ही.
तरी पण परमार्थासाठी आमच्या पुढे वेळ काढून बसतात. याचा अर्थ असा नाही बाळाला हुशार आहे, ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणून तुला किंमत आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, तुझ्यातल्या तुळशीची माळ आणि तुझा सात्विकपणा जर बाजूला काढा तर वन्य पशुला माणसं जसे हाकारून देतात तशी माणसं हाकारून देतील. म्हणून नीट वागणं गरजेचं, अत्यंत काळाची गरज आहे. गेला काळ रामकाका तुमच्या लहानपणचा. आता या इंटरनेट काळामध्ये ही तरुण पिढी आहे का, यांच्या पुढे डोक्याचा केस किती बारीक असतोय. तो केस उभा 14 भाग करायचे, उभे 14. गाडेकर मामात ना, हो गाडेकर मामा, उभे 14 भाग करायचे. तर केसच मुळात काका बारीक असतोय आणि त्याचे उभे 14 भाग करायचे बाबाजी. तर 14 भाग किती बारीक असेल, तितकी सुद्धा चूक करता येणार नाही. इतके यांचे मोबाईल पारदर्शक येतं, इतके पारदर्शक येतं. मग इथून पुढे चुका नाही जमणार. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. असो, जेवायला बोलिलं महाराजाला, इथपर्यंत आलं ना, जेवायला बोलिलं. पण जेवायला बोलीच्या नंतर जेवढी सोबत होती सगळ्यांना पाणी वाढन, फक्त एकट्यात महाराजाला पाणी नाही वाढलं. कौशल्याई साहेब म्हणले, रामचंद्र जी आई साहेब जी. राम जी म्हणत होते हो, जगाचा बाप होता तरी आईला जी म्हणत होता, जी म्हणत होता. कारण तितकं मोठं नातं जगात कुठलंच नाही ना. तुम्हाला एक सांगू का, मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. मुलगा येती जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते. पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर आईचं पाया पडून घेता येत नाही. हे द्वापार युगातल्या अष्टवक्राकडून शिकला. अष्टवक्राचं चरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल काय आदरी आई आणि बाप काय असतो. एवढी मोठी शक्ती. राम जी जी महाराजांना पाणी नाही दिलंस रे. आई, ह्या महाराजानं एका आचमन शब्द नाही कळायचा, एका घोटात एक समुद्र पेलाय. नवल सांगायलो काका, नवल. एका घोटात एक समुद्र पेलाय आणि समुद्र आहेत फक्त 7. आणि 7 घोटात काय म्हाताऱ्याची ताण जात नाही. आणि मग आपला अपमान होईल त्याच्यापेक्षा हात जोडू, जीव घालतो, पाणी पुढच्या अवतारात पाचतो. आता जीव घालतो आणि पाणी पुढच्या अवतारात पाचतो. विचारलं, राम आरो तुरच, आरो तुरच, आरो तुरच. ए राम जी पाणी माफ करा. अरे मग जेवायला कशाला बोलिलं. ऐका ना गुरुदेव, ऐका ना. एवढा तुम्ही आमच्यावर उपकार केलाय, मला असं वाटतं तुम्ही आमच्या घरी 2 घास उष्टावे, आमच्याकडे 2 घास जेवावे. अरे पाणी लागेल ना त्याला, एवढी पदार्थ केली आणि पाणी देत नाही. साध्या घुगऱ्या केल्या असत्या तरी जमलं असतं, पण पाणी दे ना. ऐका मालक, या अवतारात पोटभर जीव घालतो, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. लक्षात ठेव बरं का रामचंद्र. तू शब्द मला वापरायलास, मला म्हणजे या शब्दाचा अर्थ महाराजाचं नाव होतं मुनिश्री अगस्ती. एका घोटात समुद्र पेलत होते, एका घोटात जीव घातलं, काम संपलं. 7वा अवतार संपला, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा असताना दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते. भगवंतानं सांगितलं मागच्या अवतारचं कर्ज उतरायचं होतं, नवलाचं काम किती मोठं आहे. आणि त्या वर्षी सगळ्या गवळ्यांना सांगितलं, इंद्र पाऊस पाडितो, तू सगळ्याला पाडितो काय, त्याची काही जहागिरी नाही, काय नाही. पंढरपुरातला मालक सांगतोय, काशीतला मालक सांगतोय म्हणून ते पाऊस पाडतोय. ते काय आपल्या एकट्यासाठी पाडत नाही, पण त्यानं पाडलेल्या पावसावर गवत निघतंय, पण गवत पर्वतावर निघतंय. म्हणून गोवर्धनाची पूजा करा. त्याची काय पूजा करायची. लहानसं लेकरू होतं कृष्ण दिसायला, कारण नाविन्य पूर्ण होतं. काय त्याच्याकडे बघितल्याबरोबर गवळणी त्या तोंडा भुललिया, सगळी माणसं त्याच्याकडे बघून भुलून जायची. असा तो जगाचा बाप होता. पाहलिया वेध लावी, पाहिल्याबरोबर वेध लागत होते, इतका मोठा तो जगाचा बाप होता. आणि मग सांगितलं, अरे चिमुकलं लेकरू सांगते, चला इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. गोवर्धन पर्वताची पूजा केल्याच्या नंतर इंद्राचे सेवक आले. पाहत सांगितलं, मालक तुमचा अपमान केला गवळ्यांनी, गोकुळातल्या गवळ्यांनी तुमचा अपमान केला. तुमची पूजा न करता डोंगराची पूजा करायलीत, पर्वताची पूजा करायलीत. इंद्र आता इंद्रच होता. इंद्राच्या गाडीला 222 दिवे होते बाबाजी. आपल्या मंत्र्याला 1 दिवा असतो, सरपंच एकच असतो काका मंत्र्याच्या गाडीला. आता ते पण बंद केला, आगाऊच काम झालं. आता इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीला 222 दिवे, म्हणजे 222 मंत्रीपद एकट्याकडे होते. एवढा मोठा माणूस, काय असेल त्याचा टोक, विचार करा. राग आला, ए सावळ्या, ए सावळ्या, ए खजिन्या, बस न शांत, बस बस. प्रमाथी नावाचा वरुण पाचारला, प्रमाथी नावाचा वरुण पाचारला. प्रत्येक वरुणाला काम योग्य आहे. आपल्याकडे टीव्हीवर बातम्या सांगल्या जातात. आता
काय कुठं केरळला आले म्हणत होते? नाही, सुरुवातीचा पाऊस मान्सून आता केरळला दाखल झालेला आहे. हो, कालांतराने तो महाराष्ट्राच्या बॉर्डरवर येणार आहे. हो, जसा वरून याचा चुलताच होता, म्हणजे याला निरोप करूनच यायला लागला. असं हवामान खात्याचे अंदाजे असतात, गोड असतात, मस्त छान. ते लोक तज्ञ असतात, त्यांच्याकडे मशीन वगैरे मोठमोठाले असतात, कोट्यावधी रुपयाच्या मशीन असतात. ते सगळं सांगते वातावरण हे ते सगळं. आता त्यावेळेला या हवामान खात्यातले लोक नव्हते, मग आपल्या लोकांचा विश्वास ग्रंथावर होता. मग ग्रंथ लिहिणारी माणसं लय मोठे विद्वान होते, पाऊस ते सांगत होते. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखाने का ठिकाणी नेतसे. पावसाचं लक्षण. पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंग्या जर बिळाच्या बाहेर निघल्या, अर्ध घटिकेत पाऊस येणार आहे. ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखा आणि का ठिकाणी नेतसे. पांढरे पांढरे काका अंडे असते, आणि हे अंड्याचं बचाव कार्य करत असताना ती मुंगी सरपंच बाहेर चालली की असं समजायचं 1.5 दिवसात, 2 दिवसात, 2.5 दिवसात, संध्याकाळपर्यंत पावसाचे लक्षण आहेत. काय पुराणातले लोक गाडे अभ्यासक असतील, काय डोकं असेल हो त्यांचं पुराणाचं, काय डोकं असेल. बापू याच्या पुढची ओळी होती, पण ती ओळी माणसाच्या मनोगतासाठी ओळी होती. काय लिहिण्याची ताकद. मानवाची या मूत्राधारे वाहती पिपिलिका निर्धारे, परी मनोगता व्यवहार न कळे तिये शिव. याच्यातले 2 तुकडे सोडून दिले नाही. मनुष्याने लघुशंका केल्याच्या नंतर हजारो मुंग्या वाहून जात्या, पण ती निसर्गाचा भाव सांगती, निसर्गाची व्याप्ती सांगती काका. पण माणसाचं मन कळत नाही. तिला सांगायचं माणूस हलकट आहे काय काय गुणानं. फार सुंदर शोय आल्या त्याच्यात. पण ग्रंथ वाची जाण, चांगले चांगले वाचीचा ग्रंथ लक्षात येईल तुमच्या. असो, अकाले वर्षतम मेघम, प्रमाथी नावाच्या वरुणानं पाऊस पाडला. हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस. शिळा वर्षल्या धारी, थार 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 पाऊस सुरू झाला. राई रुखमिनी कांता आरती ओवाळीन, तुम्हा देव के सुता. रक्षिले गोकुळ ओ नखी धरी लागिरी. पाऊस किती दिवस पडला माहिती आहे? 7 दिवस 7 रात्र. 8व्या दिवशी म्हाताऱ्यानं सांगितलं, हे म्हातारं बोलून घेतलं होतं पाणी प्यायला. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. आळ केलं सापाचं, पाणी एका जागेवर घेतलं. 14 समुद्रा इतकं पाणी. 7व्या अवतारात जीव घातलं आणि सांगितलं, बाबाजी या पाणी प्यायचंय. आणि मग अगस्तीनं तोंड लावलं. 7 दिवस 7 रात्र पाणी पिलं. आणि 8व्या दिवशी चुटकी वाजली, इंद्रा लय वटवट करू नको रे. वर्षभर पाऊस पाडला तरी हे लोकायला भिजू देत नाही, आणि मी थेंब बाहेर जाऊ देत नाही. तेव्हा इंद्र कामधेनू नावाची गाय घेऊन आला. तिचं दूध काढलं, भगवंताला अभिषेक केला. तिथून पुढे देवाला नाव पडलं गोविंद. मग देवाला गोविंद नाव पडलं. एकदा ब्रह्मदेवाच्या बाबतीत पण असं झालं, त्यांनी अभिषेक केला म्हणून गोविंद नाव पडलं. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात पाणी पाजण्याची सुद्धा क्षमता नाही, पाणी पाजण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि 8व्या अवतारात 14 समुद्रा इतकं पाणी पाजलंय. 7 दिवस 7 रात्र. याला नवल. काका 10-5 मिनिटं उशिरा सुरू झालं म्हणून एक नवल सांगतो आणि पूर्ण. तू लग्न करणार ना मोठं झालं? करणार. हो म्हणलं. खरं बोलायचं. हो म्हणलंय. कॅमेरे लावा त्याच्यात. हा म्हणला. बरं आंधळी बायको करशील का? तिच्या बापानं जर 150 एकर जमीन दिली तर दादा महाराज मी शिकलं का त्याला?
तुम्ही साक्षीला आहेत का नाही? ते म्हणला मी आंधळी करणार नाही. आणि बापान 150 एकर जमीन दिली तर सरपंच ते हो म्हणले. याचं वय काय असेल? कितीला आहे तू? 11. वा वा, 11 वर्ष, 10-12 वर्ष. मग याला देवानं इतका बुद्धिहांक टाकलाय. नवलच म्हणावं लागून नाही. नाही, हे नवलाचा बाप हे, नुसतं नवल नाही. थोर नवलाव झाला. हा, थोर नवलाव. वा, हे प्रमाणाचा बादशाह, सुरूच प्रमाण. थोर नवलाव झाला. मला सांगायचं एक काका, ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याच्या सृष्टीतले जर इतके विद्वान असतील आणि इतक्या चिकित्सक बुद्धीने विचार करत असतील तर त्याची बुद्धी किती असेल हो? त्याने एकदा विचार नाही केला. सरपंच त्याला 16,107 स्त्रिया महिला होत्या, मानवी स्त्रिया, पण त्याने एक लग्न बाबाजी आस्वलनीशी केलं. तिला 1-1, 1.5 इती नख होते तात्या. तिच्या अंगावर इती केस होते. ती जामवंताची कन्या होती. नवल सांगतोय राजे हो, 7व्या अवतारात एकदा तिने जगाच्या बापाला पाहिलं आणि तिला वाटत होतं यानं आपल्याशी लग्न करावं, पण नियती नसती मदत करत. आई बाबानं सांगितलं, बाई तू ज्याला पाहिलंस तो मानव आहे, आपण पशु आहेत. तो आपल्याशी कसं लग्न करील? कसं करीन? इतकुशा लेकराला जर हा भाव कळायला तर तो येडा होता का? तो कसं लग्न करीन? कसं करीन लग्न? तो करणार नाही. तिनं सांगितलं, माल एक पुरावा आहे, वरिले सावळे परब्रह्म. मला जरी त्यानं जरी नाही वरलं तर मी त्याला मनानं वरलंय. बाई तो आम्हाला बघ ना. माय नाही बघणार ग बाबा, नाही बघणार तुमच्याकडे. मी एकदा त्याला पाहलंय. आता त्याच्यानंतर जर तो दिसला तरच त्याला पाहायचं, अन्यथा मरून जायचं, पण कोणाला नाही पाहायचं. आणि शेवटी ती मेली हो, पेटवली, नदीत टाकून दिली. कालांतरानं जामवंताची कन्या म्हणून जन्माला आली. आणि मागच्या पुण्याईचं बळ होतं, तिचं पुण्य इतकं बळ होतं, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. जगाच्या मालकावर तिचं कर्ज होतं आणि या कर्जाच्या बदल्यात त्याला पाणी ग्रहण करावं लागलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुधस्ते श्याम पराजय. लग्न करावं लागलं. मग मला सांगा, लक्ष्मी सारखी पत्नी होती, लक्ष्मी. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, ही जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. याच्या पलीकडे सांगू का माझ्या माईंनो, तुम्हाला पप्याच्या बापानं किती दागिने घेऊ द्या, पण त्याला काम पडलं की ते बँकेत टाकीतच आहे का नाही? का काय टाकावत लागते, विलाज नाही. सोनाराची तरी ठेवावं लागते, एखाद्या व्यापाऱ्याकडे तरी टाकावं लागते. मग हे अंगावर ठेवायचे का बँकेत ठेवायचे, हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ही लक्ष्मी त्याची पत्नी होती बरं. एक जास्त बायकाची नावं सांगत नाही बाबाजी. अजून एक पत्नी होती सत्यभामा. ही सत्यभामा नावाची पत्नी इतकी श्रीमंत होती, तिनं बापाच्या इथून एक मणी आणला होता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 22 क्विंटल सोनं देत होता रोजचं. किती श्रीमंत बायको होती ती. अहो, साध्या शेवया माहेरातून आणल्या तर नवऱ्याचा पिना पाडीत्यात. पाडवाचून गुढीपाडवा मारुती दर्शनाला गेलो. आमच्या घरी असाच जर सगराडा झाला, 4-2 लेकरं ते पाहुण्याचे आल्यामुळं मग ते आंघोळी त्याच्यात टाइम गेला. म्हणजे आपल्याला सकाळचं कीर्तन नाही, काही नाश्ता करत म्हणलं, चला गडे आंघोळ करून पटकन दर्शनाला गेलं की आपल्याला कोणी बी नाश्त्याला म्हणते. हो, आणि मला जेवायचं असलं मी अलीकडे गल्लीत जात असतो, कारण त्या गल्लीत गाईन म्हशी जास्त आहे. आता मग अलीकडच्या गल्लीत गेलो. महाराज आज कस काय ऐकून नाही, गडबडीत निघायचं. आणि मला माहित होतं कोणाच्या चुलीतून कसा वास आलाय, काय आला. मग तिथून मी जरा दमानं पावलं टाकले. त्याने मला पाहिलं, महाराज या नाश्त्याला. म्हणलं बरं बघू, हे नाही राहू द्या, नाही या ना. बरं नाही, दर्शन घेतो. जेवायचंच होतं. मग आलो तर मग शेवायचा भात होता, भजी होते, तूप होतं, दूध होतं.
शेवायच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर चिखल खावा, पण भात नाही खावा. हे तुमच्याकडून लक्षात येणार. आम्ही रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे ते माहित असतं. तुम्हाला काय द्यायला. मग ते जेवलं तर आता फुकट खायचं म्हणल्यावर काका वर्णन करावं लागते. काय शेवायात हो, काय किती बारीक शेवाया, किती नाजूक येतात. जिभेवर टाकल्याबरोबर आत जातात. आणि कोणत्या शेवाया चावायची गरज नसते, आतच जात असतात. हा, त्याला का कुटायची गरज आहे का कापायची गरज आहे, त्या टाकल्या की मध्येच जात असतात कुठून. शेवायच असतात. पण मी आणलं ताई कायच काकू तुमच्या शेवाया तर बाई. महाराज शेवाया माया माईन दिल्यात. हो, माया माईन शेवाया दिल्यात. यायच्या माईला येतात का? अरे म्हणलं अवघड काम झालं. पण तिला माहीतच नव्हतं बाळ्या किती रगिले म्हणून. तिला काय माहित होतं. नाश्ता गिष्टा केला, तोंडावून हात फिरिला, माया असं हात फिरिला. मी म्हणलं जीजी एक बोलू का? तुझ्या माईनं फक्त बोटुळेच दिलेत, म्हणजे शेवाया बोटुळे लांबटे एकच नाही, बोटुळेच दिलेत. तर इतकी छाती फुगून सांगायली याच्या माईनं तुला हेव द्यालाय मरेपर्यंत सांभाळण्यासाठी. याला जर याच्या माईला चोंबाळ ना. हा, नवऱ्याच्या माईला जरसा जीव लावला पाहिजे, नाही तर झोपीत भिताडा अंगावर पडेल एखाद्याची. झोपीत घरात सगळं फुकून द्यावं लागेल. हा, नवऱ्याच्या माईला जीव लावला पाहिजे. सासा लय खुश झाले ना काका तुमच्या इथले. त्या म्हणले असते मा या मेल्यान बरेच सुनायच्या डोक्यावर दगड टाकले. बरं झालं मा या अशाच कामाच्या होत्या. अशा टवटवीत दिसायला सासा जशा 9 भाकरी खाऊन आल्यात. इतक्या खुश दिसायला आता सुनायला बोलल्यामुळं. सुना म्हणल्या माय राम काकानं कशाला आणला असेल ग बाबाजीनं हे मेला, मुडदा आमच्या अंगावर दगड टाकायला. जराशा शांत बसा. आपल्या पोरीचं बरं वाटतंय असं ज्या बाईला वाटतंय तिनं सुनाला जीव लावा. कारण तुमची पोरगी तरी कोणाच्या तरी सासूच्या हाताखाली आहे ना. आता सुनाई खुश झाल्या. प्रपंचात चांगलं वागणं माझ्या माईनं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. सगळ्यात मोठा परमार्थ. घरात चांगलं न वागलं की महाभारत घडत असते. कधी बी लक्षात ठेवा. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. चांगलं वागावं. काय सांगू लागलो. शेवाय नवल मणी आणला. मणी श्रीमंतक नावाचा मणी आणला. इतकं कौतुक केलं. कौतुक सांगू कशा करता केलं. जीवनभर भजन करणाऱ्या भजण्याचं गाव सोन्याचं बांधलं. जीवनभर भजन केलं. जीवनभर भाकरी खाल नव्हती तरी भजन केलं. त्या भजण्याचं नाव आहे सुदामदेव. अख्खं गाव सोन्याचं केलं. अख्खं गाव. सत्यभामेला सांगितलं सत्यभामा काय उदार तुझे बाबा होते. त्यांनी श्रीमंतक म्हणी तुला आंदन दिलाय. याच्या करता या भारत मातेत भजन करणाऱ्या एका भजण्याचं गाव सोन्याचं केलं. याच्या पलीकडे सांगू. कौरवांनी पांडवांची फजिती केली. हे पांडव श्रीमंत करण्यासाठी 2.5 ते 2.25 वर्ष मनी सुभद्रेच्या घरी द्याला आणि पांडव श्रीमंत केले. बहिणीचं घर सुद्धा मोठं केलं. याच्या पुढचं एक वाक्य सांगू. असे खूप प्रकरण आहेत पण एकच सांगतो. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकच गोळी देतो. पंढरपुरातल्या मालकानं हा मणी घेऊन काशीला पाठवलं. आज अक्रूर घाट म्हणून प्रसिद्ध आहे. अक्रूर घाटावर अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. चक्रपूर पुष्करणी तीर्थाचा जीर्णोद्धार मणिकर्णिका तीर्थ नाव. शिवशर्मा नावाच्या राजाने वर्णन केलं. 45 वर्ष अन्न सत्र काशीत. हे देवाला कोणामुळे घड माहितीये. एक उदार अंतकरणाची पत्नी होती. उदार अंतकरणाची पत्नी. मग एवढं सोनं देणारा मणी आणणारी बायको होती. लक्ष्मी सारखी पत्नी होती. येन प्रसाद रस्तु कवलाया व्याधी निरशन हितार्थाया सुधा निवारण हितार्थाया कवलम कवलम